नमस्कार, सुप्रभात. मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच नाशिक शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीसंदर्भात महत्त्वाची बातमी आहे. नाशिक शिक्षक निवडणुकीमध्ये सध्या दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीला सुरुवात आहे. तर पहिल्या आणि दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीमध्ये किशोर दराडे हे आघाडीवर आहेत. विजयासाठी किशोर दराडे यांना दुसऱ्या पसंतीची 5100 मतांची आवश्यकता आहे. महायुतीचे उमेदवार किशोर दराडे यांची सध्या विजयाकडे वाटचाल सुरू आहे. अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांनी महाविकास आघाडीचं गणित मात्र बिघडवलंय. तर नाशिक शिक्षक निवडणूक महायुतीचे दराडे सध्या आघाडीवर आहेत. पहिल्या पसंतीचा कोटा पूर्ण न केल्यानं दुसऱ्या पसंतीची मतमोजणी सध्या सुरू आहे. पहिल्या आणि दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीमध्ये किशोर दराडे हेच सध्या आघाडीवर आहेत. तर बाद फेरीतील मतमोजणीमध्ये आतापर्यंत 18 उमेदवार बाद झाले. विजयासाठी 31,576चा कोटा निश्चित करण्यात आला आहे. विजयासाठी किशोर दराडे यांना दुसऱ्या पसंतीची 5100 मतं आवश्यक आहेत. तर महायुतीचे उमेदवार किशोर दराडे यांची सध्या विजयाकडे वाटचाल सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांनी महाविकास आघाडीचं गणित मात्र बिघडवलंय. तर नाशिक शिक्षक पदवीधर एकीकडे शिक्षक आणि पदवीधर निवडणुकींची मतमोजणी सध्या सुरू आहे. मुंबईमध्ये ठाकरे गटानं बाजी मारली आहे. तर नाशिकमध्ये अद्यापही शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणीला तर ही काही लाईव्ह दृश्य आपण पाहतो आहोत. या ठिकाणी किशोर दराडे यांच्या समर्थकांकडून घोषणाबाजी देखील करण्यात येते आहे. अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांनी महाविकास आघाडीचं गणित मात्र बिघडवलंय. किशोर दराडे हे पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये आघाडीवर होते. तर आता दुसऱ्या पसंतीच्या मतांमध्ये देखील सध्या किशोर दराडे आघाडीवर असल्याची माहिती मिळते आहे. एकूण 5100 मतांची आवश्यकता किशोर दराडे यांना आहे. त्यामुळे किशोर दराडे यांचा विजय जवळपास निश्चित मानला जातोय. नाशिक शिक्षक निवडणुकीमध्ये सध्या दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीला सुरुवात आहे. आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी चंदन पूजाधिकारी आपल्यासोबत आहेत. चंदन, 5100 मतांच्या दुसऱ्या पसंतीच्या मतांची आवश्यकता आहे किशोर दराडे यांना. सध्या काय स्थिती आहे? त्यांच्या समर्थकांकडून जल्लोषाला देखील सुरुवात करण्यात आली आहे. दराडे यांच्या समर्थकांकडून या ठिकाणी जल्लोष सुरू केला गेला आहे. खरं तर सातत्यानं निवडणुकीची मतगणना सुरू झाल्यापासून किशोर दराडे हे आघाडीवर आहेत. पहिल्या पसंतीच्या संपूर्ण फेरीमध्ये किशोर दराडे यांनी जवळपास 8000चा लीड घेतला होता. आणि हा निर्णायक लीड जो आहे तो या ठिकाणी ठरलेला आहे. दुसऱ्या पसंतीच्या मतगणनेमध्ये खरं तर जो कोटा ठरवून देण्यात आला होता तो कोटा कुठल्याही उमेदवाराला गाठता आलेला नाहीये. आणि त्याच्यामुळे जवळपास 24 तास लोटून गेले तरी ही मतमोजणी प्रक्रिया जी आहे ती या ठिकाणी सुरूच आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर किशोर दराडे यांना आता विजयासाठी फक्त औपचारिक अशा पद्धतीची घोषणा आवश्यक आहे. आणि त्याच्यामुळे दराडे यांचा विजय जो आहे तो या ठिकाणी निश्चित मानला जातोय. कार्यकर्त्यांकडनं जल्लोष केला जातोय. पण या ठिकाणी दृश्यांमध्ये बघतोय की कार्यकर्ते जल्लोष करण्यात मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी कार्यकर्त्यांकडून केली जाते. आणि कुठेतरी या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेमध्ये दराडे ते विजयी झाल्याचं देखील आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. दुसरीकडे विवेक कोल्हे जे आहेत त्यांनी देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जो एक लीड जो आहे तो या ठिकाणी घेतला होता. मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवर आता किशोर दराडे यांचा विजय जो आहे तो जवळपास निश्चित असल्याचं बघायला मिळत आहे. काय सांगाल दराडे? खऱ्या अर्थाने तर हा विजय जल्लोष आपण पाहतो आहोत. किशोर दराडे यांच्या समर्थकांकडून आता जल्लोषाला सुरुवात करण्यात आलेली आहे. जोरदार घोषणाबाजी सुरू आहे. त्याचबरोबर एकमेकांना पेढे भरवून आनंद देखील व्यक्त केला जातोय. किशोर दराडे यांचा विजय जवळपास निश्चित मानला जातोय. पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये कोटा पूर्ण करू शकले नाहीत. मात्र दुसऱ्या पसंतीच्या मतांमध्ये सध्या त्यांना 5100 मतांची आवश्यकता. मात्र त्यांच्या समर्थकांकडून अशा प्रकारे विजयाच्या जल्लोषाला सुरुवात देखील करण्यात आली आहे.